अशा प्रकारचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, त्यानंतर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावर प्रेस करा आणि 3 पर्यायापैकी ALL ऑल या पर्यायाची निवड करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी तुमचं या चॅनलवरती स्वागत आहे। सध्या आपण गणित विषयाची तयारी करून घेत आहोत। ह्या गणित विषयाची तयारी करत असताना एक गोष्ट सांगू इच्छितो की नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर ह्याच गणिताचा फायदा तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे, कारण नवोदयचं गणित आणि स्कॉलरशिपचं गणित जवळपास सारखं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचे प्रकरण दुसरे पाहत आहोत। मग या ठिकाणी आपण पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया हे प्रकरण पाहत असताना या व्हिडिओ सुरुवातीला आपण भाज्य आणि विभाज्य यांतील फरक पाहणार आहोत, त्याचबरोबर विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत आणि सर्वात शेवटी सरासरी आणि पदावली पाहणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, भाजक, भागाकार व बाकी हा मुद्दा समजून घेत असताना आपण एक उदाहरण घेऊ। समजा 34 भागिले 6 असं एक उदाहरण आहे। मग ह्या 6 ने 34 ला भाग द्यायचा आहे। सुरुवातीच्या अंकाला भाग देऊन पहा, 3 हे 6 पेक्षा लहान आहेत, त्याच्यामुळे भाग जात नाही, म्हणून भाग द्यायचा शून्याचा। 6 0 0, तर 3तून 0 गेले 3 उरतात, कारण 3तून 0 गेल्यावर म्हणजे काहीच नाही गेलं तर 3 उरतात। आता हे 4 जे आहेत ते खाली घ्यायचे, स्टेप बाय स्टेप भागाकार करायचा असतो, डायरेक्ट उडी मारू नका। आता खाली 34 आले पहा। मग ह्या 34 ला 6 ने भाग जातो, मग 6 5 30, 34 मधून 30 गेले, उरतात 4। ठीक आहे, आता हे उदाहरण झालं। मग या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की ही जी खाली उरते तिला आपण साहजिकच बाकी म्हणत असतो, आणि ही जी 34 संख्या आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, भाज्य म्हणायचं आहे। 6 ला आपण भाग करणारा त्याला आपण काय म्हणतो, भाजक, आणि वरती उत्तर जे येतं हे 5 ते काय आहे, भागाकार। ठीक आहे, आता इथंच दुसरं एक उदाहरण घेतो मी, मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल पहा। बघा, हेच उदाहरण थोडंसं बदलून घेतो मी। 6 ने 36 ला आपण काय करू, भाग देऊ। आता 3 ला जात नाही म्हणून शून्याचा, इथं 0 आला, 3तून 0 गेला 3 उरतात, हे 6 काय करायचे आता खाली घ्यायचे। 6 6 36, 36 मधून 36 गेले, खाली बाकी उरली 0। मग बघा, हे 0 काय झाले, बाकी उरली खाली, म्हणजे बाकी 0 उरले, म्हणजे बाकी काहीच उरलं नाही। हे जे 36 आहेत, हे जे 6 आहेत, आणि हे वरती भागाकार आलेले 6। आता बघा, पूर्वीच्या उदाहरणामध्ये ह्या 6 ने आपण भाग दिला होता आणि त्याला नाव दिलं होतं भाजक, आणि ह्या 34 ला भाग दिला होता त्याला आपण नाव दिलं होतं भाज्य। पण या ठिकाणी तसं होत नाही पहा। का नाही होते, कारण बाकी इथं 0 उरली आणि इथं बाकी उरली होती 4, हा फरक आहे। मग काय नाव द्यावे लागतील त्याला, ज्यावेळेस बाकी 0 उरते त्यावेळेस तो भाज्य होतो विभाज्य, आणि तो भाजक होतो विभाजक। लक्षात घ्या, बाकी 0 उरते त्यावेळेस भाज्य होतो विभाज्य आणि भाजक होतो विभाजक। दोघांच्या अगोदर फक्त वि लावायचं, भागाकाराला भागाकारच म्हणायचं, बाकीला बाकीच म्हणायचं, हा फरक आहे भाज्य आणि विभाज्य, भाजक आणि विभाजक याच्यामध्ये। लक्षात आलं असेल तुमच्या। हे जे वरती उत्तर आलेले 6 आणि पहिल्या उदाहरणामध्ये 5, तो आहे भागाकार। या ठिकाणी 4 उरले, या ठिकाणी 0 उरले, त्याला म्हणतात बाकी। ठीक आहे, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल। आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ। या ठिकाणी एक सूत्र दिले, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। मग आपण भाज्य बरोबर भाज्य काढायचं आहे आपल्याला, मग भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। आपण सूत्र मागचंच उदाहरण घेऊ, 34
भागिले 6. या ठिकाणी शून्याचा भाग दिला होता आपण, इथं 0 3 वरतून घेतले होते 4. आता 6 ने 6 5 30, बाकी उरली होती 4. मग हा जो भाज्य आहे, हा जो भाज्य आहे म्हणजेच काय 34 बरोबर भाजक किती आहे, भाजक म्हणजे भाग करणारा तो आहे 6 या ठिकाणी, गुणिले भागाकार किती आला या ठिकाणी 5, अधिक बाकी किती उरली 4. ठीक आहे. आता हे गणित सोडवत असताना आधी गुणाकार करायचा आहे आणि मग बेरीज करायची. म्हणजेच काय 5 सख 30 अधिक 4 बरोबर 34, हे आले 34. म्हणजेच काय 34 म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे सूत्र आपल्या लक्षात आलं. आणखी याच्यावर वेगळं सूत्र आहे, ज्यावेळेस उदाहरणं येतील त्यावेळेस मी ते समजून सांगेल आणि तुम्ही वहीमध्ये ते सूत्र लिहून घ्या. फक्त पुस्तकातले पॉईंट टू पॉईंट मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ तसा खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळं प्रत्येक पॉईंट तुम्ही बघत चला, महत्त्वाचे मुद्दे लिहित चला. आता आपण वळूया विभाज्यतेच्या कसोट्याकडे. अतिशय महत्त्वाचा घटक विभाज्यतेच्या कसोट्या. आता ह्या कसोट्या बघत असताना कसोटी म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं पाहिजे. एखाद्या संख्येने दिलेल्या संख्येस पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी 0 उरली, तर ती संख्या ज्या संख्येने भाग दिला तिच्या कसोटीत बसते असं म्हणतात. 2ची कसोटी बघत असताना तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. मग 2ची कसोटी अशी सांगते की सगळ्या समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष भाग जातो. आता निशेष भाग जाणे म्हणजे काय, निशेष म्हणजे बाकी 0 उरणे, त्याला म्हणतात निशेष भाग जाणे, म्हणजे पूर्ण भाग जातो. अशा सगळ्या संख्यांना म्हणजे सगळ्या समसंख्यांना काय होतं 2 ने निशेष भाग जातो. आपण जर उदाहरण पाहिले एखादं, तर 34 ही समसंख्या आहे, 594 ही समसंख्या आहे, 396 ही समसंख्या आहे, कारण एकक स्थानी जे अंक आले त्याच्यानुसार ती समसंख्या आहे. मग ही झाली 2ची कसोटी. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. मग दिलेली संख्या जर सम असेल तर बिनधास्त सांगून द्यायचं की ही 2च्या कसोटीत बसते किंवा 2 ने विभाज्य आहे. पुढची आहे 3ची कसोटी. आता 3ची कसोटी असं सांगते की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आपल्याला. ही जर बेरीज 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत आली तर समजायचं ती संख्या 3च्या कसोटीत बसते. आपण डायरेक्ट उदाहरणच घेऊ एखादं. समजा 45 आहे. आता 45 मध्ये 4 अधिक 5 बरोबर 9 होतात आणि 9 हे 3च्या पटीत आहे, 3 त्रिक 9. पण संख्या जर मोठी झाली तर काय करायचं, त्यावेळेस समजा आता आपण अशी संख्या घेऊ की 6453. आता ही संख्या आहे, ही 3च्या कसोटीत बसते का, आता 3च्या पाड्यात तर नाही आहे पण 3च्या कसोटीत बसते का ते पाहायचं. अशा वेळेस काय करायचं, सगळ्या अंकांची बेरीज करायची. आणि ही बेरीज किती येते पहा, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 3 होतात 18. 18 हे 3च्या कसोटीत पाड्यात आहे, 3 सख 18. पण हे 18 सुद्धा 30च्या पुढे जर गेले समजा बेरीज दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची, तर काय करायचंय, ते अंकांची बेरीज करायची. पुन्हा आलेल्या बेरजेच्या अंकांची बेरीज करायची. म्हणजे 1 अधिक 8 किती होतात 9 आणि 3च्या पाड्यात तर 9 आहेत. इथं एक अंकी बेरीज येईपर्यंत बेरजेच्या अंकाची बेरीज, परत आलेल्या उत्तराच्या परत त्या अंकांची बेरीज, असं करत करत बेरीज ही 1 अंकी आली पाहिजे. जर ती 3च्या पटीत आली किंवा 3च्या पाढ्यात आली तर ती संख्या 3च्या कसोटीत बसते असं समजायला हरकत नाही. पुढची कसोटी 4ची कसोटी.
4ची कसोटी असं सांगते की दिलेल्या संख्येचं एकक व दशक स्थान पाहिजे. फक्त काय पाहिजे? एकक व दशक स्थान पाहिजे. मग उदाहरण घेऊन सांगतो मी तुम्हाला की तुम्ही 2 अंकी संख्या जर असेल तर लगेच ओळखू शकता एक दशक. पण संख्या जर शतकामध्ये, हजारामध्ये, लाखात आली तर प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस फक्त त्या संख्येचं एकक आणि दशक पाहायचं. पुढे कितीही अंकी संख्या असली या बाजूला तरी तिचा विचार करायचा नाही. फक्त हे 2 अंक पाहिजे. आणि या 2 अंकांना जर भाग गेला 4ने तर समजून घ्यायचं ती पूर्ण संख्या 4च्या कसोटीत बसते. 324 आहे. आता हे जे 24 आहेत एकक आणि दशक मिळून 24 होतात. 24ला 4ने निश्चय भाग जातो. 4 सख 24 म्हणून 324 या पूर्ण संख्येला काय होतं? 4ने निश्चय भाग जातो. म्हणजे 324 ही 4च्या कसोटीत आहे. समजा दुसरं उदाहरण घेऊ आपण. याला उदाहरण 1 म्हणू आणि आता इथं उदाहरण 2 म्हणू. 9554. आता ही 4च्या कसोटीत आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. मग ह्या बाजूच्या अंकांचा विचारच करायचा नाही. फक्त एकक आणि दशक ह्या दोघांचाच विचार करायचा. मग 54ला 4ने भाग जातो का? आता 4 10 40 पर्यंत आपल्याला पाडा येतो. पण पुढे काय? मग ह्या 54ला 4ने भाग जात असेल मग आपल्याला काय करावं लागेल? इथं कच्चं काम करतो मी. 54 भागिले 4. 4 1 4. 5ला भाग द्या. 4 1 4. 1 उरला. 4 2 8. 4 3 12 आणि इथं 14 होते. म्हणजे पूर्ण भाग जात नाही. म्हणून ही संख्या 4च्या कसोटीत बसत नाही. येतंय लक्षात? आणखी एखादं उदाहरण घेऊ. बघा समजा 9784 ही संख्या आहे. आधीचे एकक दशकला 84 आहेत. समजा इथं 59,000 असते किंवा 4,59,784 असते. संख्या इकडं कितीही मोठी असू द्या काहीच प्रॉब्लेम होत नाही. फक्त तुम्हाला बघायचं आहे एकक आणि दशक स्थान. या 84ला जर 4ने निश्चय भाग गेला तर समजा या पूर्ण संख्येला म्हणजे 4,59,784ला 4ने निश्चय भाग जातो. ती संख्या 4च्या कसोटीत आहे. पण आपल्याला ह्या 84ला आधी भाग द्यावा लागेल. मग 4 1 4. 4 2 8. 4 1 4. म्हणजे पूर्ण भाग गेला. बाकी 0 उरली. याचा अर्थ असा होतो की ही जी संख्या आहे या पूर्ण संख्येला 4ने निश्चय भाग जातो. याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकक आणि दशक स्थानी दोन्हीकडे 0 जर असले तरी सुद्धा 4ने निश्चय भाग जातो. समजा ती संख्या जर 700 असेल तर 700ला 4ने निश्चय भाग जातो. ती संख्या जर 1200 म्हणजे 1200 असेल तरी सुद्धा 4ने निश्चय भाग जातो. जर ती संख्या 9,54,800 अशी असेल तर 800 म्हटल्यावर काय होतं? एकक आणि दशक स्थानी 0 आले म्हणजे या पूर्ण संख्येला काय झाला? 4ने निश्चय भाग गेला. 2.4च्या कसोटीत लक्षात ठेवायचे एकक आणि दशक स्थानी दोन्ही ठिकाणी 0 पाहिजे किंवा एकक आणि दशक स्थान मिळून जी संख्या मिळते आपल्याला त्या संख्येला 4ने निश्चय भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने निश्चय भाग जातो. ठीक आहे. आता वळूया आपण 5च्या कसोटीकडे. ही कसोटी खूप सोपी आहे. 5ची कसोटी असं सांगते की एकक व दशक स्थानी काय पाहिजे? 5 किंवा 0. झाली 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 यापैकी एक अंक आला तर ती पूर्ण संख्या 5च्या कसोटीत बसते. उदाहरणार्थ 540, 955. ह्या संख्या मोठ्या याच्यासाठी देतो की छोट्या संख्या जर आल्या तर आपण तोंडी उत्तर काढू शकतो. पण संख्या जर मोठी आली तर प्रॉब्लेम येतो. इथं 0 आहे म्हणजे 540
5च्या कसोटीत बसतात. इथं 5 आहेत म्हणजे 955 5च्या कसोटीत आहे किंवा 955 ही संख्या 5ने विभाज्य आहे असं म्हणता येईल. आता वळूया पुढच्या कसोटीकडे, 6ची कसोटी. 6ची कसोटी ही 2 संख्यांच्या कसोट्यांची मिळून बनलेली आहे. मग त्या 2 कसोट्या कोणत्या आहेत? 2ची कसोटी आणि 3ची कसोटी. ह्या दोघांच्या कसोट्या एकत्र केल्या तर बेत्रिक 6 होतात. मग ती तयार होते 6ची कसोटी. मग 2ची कसोटी काय आहे? सर्व समसंख्यांना 2ने निषेध भाग जातो. आणि 3ची कसोटी काय आहे? सर्व अंकांची बेरीज ही 3च्या पटीत पाहिजे. मग जर बेरीज 3च्या पटीत आली आणि ती संख्या जर सम असेल तर त्या पूर्ण संख्येला 6ने निषेध भाग जातो. आता उदाहरणार्थ 534. 534 ही संख्या सम पण आहे कारण एकक स्थानी 4 आले आहेत म्हणजे या ठिकाणी 2ची कसोटी लागू पडते. आणि सर्व अंकांची बेरीज करून पहा. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12 होतात. 12 म्हणजे 3 चौक 12 3च्या कसोटीत बसतात किंवा 2 आणि 1 3 होतात. 3 हे 3च्या पटीत आहेत म्हणून या ठिकाणी 3 आणि 2 दोन्ही कसोट्या एकत्रितपणे लागू होतात. फक्त 3चीच लागू होऊन 2ची झाली नाही तर ती कसोटी 6च्या कसोटीत बसत नाही. ठीक आहे. मग 534 ही संख्या 6ने विभाज्य आहे किंवा 6च्या कसोटीत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता 8ची कसोटी. 8ची कसोटी पाहत असताना आपल्याला 4च्या कसोटीचा विचार करावा लागेल. आपण 4च्या कसोटीत एकक व दशक स्थान पाहिलं होतं आणि 8च्या कसोटीत एकच शतक स्थान वाढवायचं आहे फक्त. संख्या मोठी असतील, जर 2 अंकी असेल तर तुम्हाला लक्षात येईलच. पण जर संख्या शतकामध्ये, हजारामध्ये, लाखामध्ये, कोटीमध्ये असेल तर फक्त 3 स्थानं पाहिजे. जर या 3 स्थानांचा विचार केला, ती जर 8च्या कसोटीत बसत असेल 4च्या कसोटीसारखंच, तर समजायचं 8च्या कसोटीत ती संख्या आहे. बघा एक उदाहरण घेऊ आपण 8च्या कसोटीचं. $5,984. आता हे जे 84 आहेत, ह्या 84ला 8ने निषेध भाग जातो का ते पाहायचं. सॉरी 84 नाही, 984 कारण इथे एकक दशक शतक पाहिजे. 84 फक्त 4च्या कसोटीपुरते मर्यादित होते पण 8च्या कसोटीला शतक हे वाढलेले. मग 984ला जर भाग गेला तर 5,984 8च्या कसोटीत बसते असं म्हणता येईल. मग तो भाग द्यायचा आहे आपल्याला. डायरेक्टली इथंच देऊन बघू कच्चं काम. आपल्याला 8ने भाग देऊन पाहू. 8 1 8, 8 1 8, 8 गेले, 1 उरला इथं दिले, किती झाले? 18 झाले. मग 8 2 16, 18 होते, 2 उरले इथं ठेवले, 24 झाले. 8 त्रिक 24 पूर्ण भाग गेला. याचा अर्थ ही जी संख्या होती 5,984 ही 8च्या कसोटीत बसते. आणखी महत्त्वाची गोष्ट, एकक दशक आणि शतक स्थानी 3 शून्य असते शेवटी तरीसुद्धा ती 8च्या कसोटीत बसते. 4च्या कसोटीत आपण एकक आणि दशक स्थानी 0 पाहिले होते. आता या ठिकाणी मात्र एकक दशक शतक 3 ठिकाणी 0 पाहिजे तर ती संख्या काय होते? 8च्या कसोटीत बसते. याचं एक उदाहरण घेऊ आपण. 9,000. आता 1000 म्हटल्यावर 3 शून्य असतातच. तुम्ही कोणताही 1,000 घ्या, 2,000 घ्या, 3,000 घ्या, 9,000 घ्या, डायरेक्टली 3 शून्य जर शेवटी आले तर ती संख्या 8च्या कसोटीत बसते. पुढे जाऊ. 9ची कसोटी. 9ची कसोटी ही 3च्या कसोटीसारखीच आहे. सर्व अंकांची काय करावं लागते? बेरीज करावी लागते. ती बेरीज 9 किंवा 9च्या पटीत आली तर ती संख्या 9ने विभाज्य आहे किंवा 9च्या कसोटीत आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण आपण घेऊ 81. 81 म्हटलं तर 8ने किती होतात? 9. मग 81 हे काय झाले? 9ने विभाज्य आहेत. आता जर मोठी संख्या घेतली आपण, समजा 5,634. आता ही संख्या 9च्या कसोटीत बसते का ते आपल्याला बघावं लागेल. बघा
4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, यांची बेरीज आली 18. 18 हे 9च्या पाड्यात आहेत, 9 दुने 18. पण हे 9च्या पाड्यातल्या संख्यांपेक्षा जर मोठी बेरीज आली तर 3च्या कसोटीसारखीच क्रिया करायची की त्या बेरजेतील अंकांची पण बेरीज करायची. आणि 8 आणि 1 9, 9 1 9 ही 9च्या कसोटीत बसते. 9च्या पाड्याचं एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल की 9च्या पाड्यातल्या प्रत्येक संख्येची बेरीज ही 9च येते. म्हणून दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किंवा त्या बेरजेची बेरीज 9च येते, ही 9ची कसोटी. आता 9चा पाडा कसा आहे पहा, 9 1 9 9 आलं, 9 दुने 18, 18 म्हणजे 1 आणि 8 9, 9 त्रिक 27, 27 म्हणजे 2 आणि 7 9, बेरीज केली तर तसं सगळ्या अंकांची बेरीज काय होते, 9च येते. आता पुढे जा, त्याच्यावर बोलत नाही जास्त, तुम्ही करून बघा. आता ही आहे 10ची कसोटी, अतिशय सोपी. याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एकक स्थानी काय पाहिजे, 0 पाहिजे. 10चा पाडा बघा तुम्ही, लक्षात येईल की प्रत्येक संख्येच्या शेवटी काय आहे, एकक स्थानी 0 आहे. उदाहरणार्थ 40, 540, 980, 1980, 21980. फक्त आपल्याला शेवटचं 0 पकडायचं आहे, बाकी काही नाही. संख्या किती मोठी असली तरी टेन्शन घ्यायचं नाही. 11ची कसोटी, ही कसोटी मात्र थोडी आपलीच कसोटी बघते. आता या ठिकाणी थोडं समजून सांगण्यापूर्वी मी तुम्हाला डायरेक्ट उदाहरण घेतो मग समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात बसेल. उदाहरण असं आहे, 59,125. थोडं लांब लांब लिहितो कारण आपल्याला त्याची गरज पडणार आहे. बघा आता या ठिकाणी काय करावं लागतं, आपल्याला एकाडेक संख्यांचे 2 गट करावे लागतात. आता एकाडेक संख्या म्हटलं तर हा जो एकक स्थानचा 5 पकडला तर हा 1 आहे आणि हे 5 आहेत. हा आपण पहिला गट आहे असं म्हणू, आणि 9 आणि 2 हा दुसरा गट आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. आता पहिल्या गटाची बेरीज करायची आणि दुसऱ्या गटाची बेरीज करायची. पहिल्या गटाची बेरीज किती येते, 5 आणि 1 6, 6 आणि 5 11. दुसऱ्या गटाची बेरीज किती येते, 9 आणि 2 11. आता हे जे 2 गट आहेत, ह्या 2 गटांमधला जी बेरीज केली तो फरक जो आहे तो एकतर 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. लक्षात घ्या, फरक म्हणजे काय, वजाबाकी. तो एकतर 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. आता पहिल्याची गटाची बेरीज आली 11 आणि दुसऱ्या गटाची बेरीज आली 11, दोघांमधला फरक 0च आहे, म्हणजे 11तून 11 गेले 0 उरतात. म्हणजे या ठिकाणी 59,125 ही 11च्या कसोटीत बसणारी संख्या आहे. लक्षात येत आहे ना, एकाडे एक गट केला, 2 गट केले, प्रत्येक गटाची बेरीज केली आणि दोन्ही बेरजांमधला फरक काढला, तो 0 आला किंवा 11च्या पटीत आला तर ती संख्या 11च्या कसोटीत बसते. दुसरं एक उदाहरण घेतो. ही कसोटी थोडीशी समजायला सुद्धा अवघड आहे, पण एकदा का समजली अशी तुम्ही खूप खूप उदाहरणं करू शकता. बघा आणखी एक उदाहरण, 62,909. काय सांगितलं होतं, सर्वप्रथम एकाडेक संख्यांचे गट करायचे. एकक स्थानचा 9, मग हा 9 आणि हा 1 9, हा झाला पहिला गट. त्यानंतर हा एकाडेक संख्यांचा दुसरा गट. आता यांची बेरीज करायची. पहिल्या गटाची बेरीज होते 9 आणि 9 18, 18 आणि 6 24, आणि दुसऱ्या गटाची बेरीज होते 0 आणि 2 2. आता यांच्यातला फरक काढायचा आहे. फरक एकतर 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. आता 24 आणि 2, मग फरक म्हणजे काय, वजाबाकी. मग 24 मधून 2 गेले तर हा फरक येतो 22, आणि 22 हे 11च्या पटीत आहे, 11 दुने 22. म्हणजेच काय,
62,909 ही संख्या 11च्या कसोटीत बसते किंवा 62,909 ही संख्या 11ने विभाज्य आहे. 18ची कसोटी. 18ची कसोटी ही 2 व 9 यांच्या एकत्रित कसोट्या मिळून तयार झाली. जसं आपण पूर्वीची कसोटी पाहिली होती पहा, 6ची कसोटी. 6ची कसोटी 3 आणि 2 यांच्या एकत्रित कसोट्याने तयार झाली होती. तशी 18ची कसोटी जी आहे ती 2 आणि 9च्या कसोट्या एकत्र केल्या म्हणजेच काय, ज्या संख्येला 9ने भाग जातो ती संख्या जर सम असेल तर तिला 18ने निशेष भाग जातो. मग असं आपण 12ची कसोटी पण काढू शकतो, 14ची कसोटी पण काढू शकतो, आणखी वेगवेगळ्या कसोट्या आपण मनाने तयार करू शकतो. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा सरासरी काढणे किंवा मध्यमान काढणे. सरासरी काढणे म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये ॲव्हरेज म्हणतात. मग ही सरासरी काढत असताना आपल्याला सूत्र लक्षात घ्यायचं आहे. ते सूत्र काय आहे, सरासरी बरोबर सरासरी किंवा मध्यमान बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हे सूत्र लक्षात ठेवा. लिहायला जागा इथं थोडीशी अपुरी पडते त्याच्यामुळे मी इथं शॉर्टकट लिहिलेलं आहे. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. समजा तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतात त्यांची सरासरी काढा असं दिलेलं असतं. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल आणि त्याच्यानंतर त्या बेरजेला कशाने भाग द्यावा लागेल, त्या किती संख्या आहेत एकूण संख्या. 5 संख्यांची सरासरी दिली असेल त्यांची बेरीज करून घ्यायची, भागिले 5 करायचं. एवढं सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवा. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामध्ये, तेच घेतो. संख्या आहेत 1 1 2 5 7 आणि 10 या संख्यांची सरासरी काढा. मग सरासरी काढत असताना काय, सर्वप्रथम त्यांची काय करायची, सगळ्या संख्यांची बेरीज करायची. मग बेरीज करत असताना 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 2 24 आणि 1 25. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आली 25 भागिले एकूण किती संख्या आहेत 1 2 3 4 आणि 5 म्हणून भागिले 25. 25ला 5ने भाग द्या, 5 1 5, 2ला जात नाही शून्याचा, आता 5 5 25, उत्तर आलं 5. ठीक आहे, म्हणजे याची सरासरी किती आली 5. आता सरासरी दिल्यास त्या संख्यांची बेरीज काढा असं दिलंय. समजा 5 संख्यांची सरासरी 5 असेल तर त्यांची बेरीज किती, बेरीज काढा. मग आता ती बेरीज करत असताना हे सूत्र वापरायचं. सरासरी दिली आपल्याला 5 आणि दिलेल्या संख्यांची बेरीज, सरासरी दिलेल्या संख्यांची बेरीज. मग सरासरी दिली 5 गुणिले एकूण संख्या आहेत 5 म्हणजेच काय, बेरीज आली त्यांची 25. मग याच्यावरून एक सूत्र लक्षात घेता येतं आपल्याला की सरासरी दिल्यास संख्यांची बेरीज काढत असताना ते सूत्र दिले आलेलं आहे. ही जी बेरीज असते ती बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. आलं लक्षात. ही बेरीज कोणती आहे, जर सरासरी दिली त्यावेळेस काढण्यासाठीची बेरीज काढायची आपल्याला, त्यावेळेस हे सूत्र वापरायचं. वहीमध्ये लिहून ठेवा, पुस्तकात तुम्हाला कुठं सूत्र मिळणार नाही. मग या ठिकाणी सरासरी दिली होती 5 गुणिले एकूण संख्या होत्या 5, म्हणजे हे 5 सरासरी गुणिले एकूण संख्या 5 आणि त्यांची बेरीज आली होती 25. मागचंच उदाहरण हे आपण पुढे घेतलं होतं पहा. आलं लक्षात. सूत्र लिहित चला वहीमध्ये, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता क्रमवार संख्यांची सरासरी. मग क्रमवार संख्यांची सरासरी जर विचारली तुम्हाला, जर त्या संख्या समवेळा आल्या
समजा त्या संख्या 4 असतील, 6 असतील, 8 असतील, 10 असतील किंवा विषम वेळा आल्या म्हणजे 3 असतील, 5 असतील, 7 असतील क्रमवार येणाऱ्या, त्यांची सरासरी कशी काढायची ते सांगतो. सगळ्यात अगोदर विषम वेळा येणाऱ्यांची काढू आपण. विषम वेळा येणाऱ्या संख्यांची सरासरी तोंडी कशी काढायची ते सांगतो. आता संख्या जर क्रमवार असतील किंवा प्रत्येक संख्यांमध्ये सारखा फरक असेल तर काय करायचं पहा. उदाहरण देतो. 3, 5, 7, 9, 11 किती संख्या आहेत त्या? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे विषम वेळा आलेल्या आहेत. अशा वेळेस मधली जी संख्या असते तीच त्यांची सरासरी असते. बघा तुम्ही मागच्या सूत्रानुसार काढून पहा. मधली जी संख्या असते तीच त्यांची काय असते? सरासरी असते. त्या विषम वेळा आल्या तर. पण जर संख्या समवेळा आल्या म्हणजे समजा 4 वेळा आल्या, 6 संख्या असतील, 8 संख्या असतील तर सरासरी कशी काढायची ते पहा. मग त्या संख्या जर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा दिलेल्या असत्या किंवा 4, 6, 8, 10, 12, 14 ह्या संख्या दिल्यात. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत. आता या समवेळा आल्या याच्यामध्ये तर बरोबर एक संख्या येऊ शकत नाही. या ठिकाणी दिल्याप्रमाणे इकडं 3 येतात, इकडं 3 येतात, मध्ये काय येतं ते आपल्याला शोधायचं आहे. एक संख्या ती आपल्याला शोधायची. मग अशा वेळेस काय करायचं? मधल्या 2 संख्यांची सरासरी काढायची. लक्षात येतंय? समवेळा आल्यास मधल्या 2 संख्या पकडायच्या, उजवीकडे सारख्या संख्या सोडायच्या, डावीकडे सारख्या संख्या सोडायच्या, मधल्या 2 संख्या पकडायच्या. आणि मग सरासरीचं सूत्र काय आहे की दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज. आता सध्या आपण 2च संख्या निवडलेल्या आहेत, यांची सरासरी काढायची. 8 आणि 10. आता या दोघांची बेरीज जर केली तर किती होते? 18. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपल्याला फरक पाहावा लागेल सगळ्यांमध्ये सारखा आहे का. 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 2 14 सारखा फरक आहे. त्याच्यामुळं हे सूत्र या ठिकाणी उपयोगात आणता येतं. जर फरक वेगवेगळा असेल, समजा 4, 6, 9, 15, 27, 55 असं दिलं तर मग हे सूत्र लागू होत नाही. मधली संख्या सरासरी येतच नाही. हा फक्त क्रमवार संख्यांच्या बाबतीतच नियम आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता मधल्या 2 संख्यांची बेरीज झाली 18. मग ही संख्या इथं लिहायची. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. 2च संख्या होत्या त्या, मग दोघांचा भागाकार करायचा सरासरीच्या सूत्रानुसार. 2 1 2, 1ला जात नाही 0चा, 2 9 18. उत्तर आलं 9. म्हणजे 8 आणि 10च्या मध्ये किती आहेत? 9. म्हणजे दोघांच्या मधली संख्या सापडली आपल्याला. मग ही 9 काय आहे? सरासरी आहे. आलं लक्षात? क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढायची, विषम वेळा आली किंवा समवेळा आली तर कसं काढायचं हे वहीतली. चला पुढे उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला भरपूर. चला आता पुढे. आता 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज काढा आणि सरासरी काढा, असं सूत्र आहे. आता आपण काय करू? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची आधी सरासरी काढून घेऊ आणि मग आपण बेरजेकडे वळू. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व, 1 ते 100 पर्यंत असतील, 1 ते 1000 पर्यंत असतील, संख्या क्रमवार आहेत का किंवा संख्यांमध्ये सारखा फरक आहे का हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जर तो असेल किंवा क्रमवार असतील तर हे सूत्र या ठिकाणी खूप फायद्याचं आहे. कसं पहा. 1 ते 100 पर्यंतच्या आपण जर मोजायला गेलो ना, आपल्याला 4-5 दिवस लागतील, कारण आपण 1 2 3 4 यांची बेरीज सहज करू शकतो. जसं आज आपण 15च्या 16च्या 20च्या पुढे जाऊ, 30च्या पुढे जाऊ, आपली गाडी अटकेल आणि मध्येच वाटेल अरे चुकलं काय, परत आपण पहिल्यापासून सुरू करू. असं आपले 4 दिवस आरामात निघून जातील. त्यापेक्षा काय करायचं आहे? पहिली संख्या, सूत्र लिहितो, वहीत लिहून घ्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, एवढंच लक्षात घ्यायचं. कारण ह्या 2 संख्यांची सरासरी काढायची म्हणजेच त्या पूर्ण संख्यांची सरासरी ती येते. मग पहिली संख्या काय आहे? 1 अधिक 100
भागिले 2. सोपं आहे. बघा या ठिकाणी आता 100 आणि 1 होतात 101 भागिले 2. आता 2 ने 101 ला भाग द्यायचा. बे 1 बे 1 ला जात नाही शून्याचा. आता 10 ला द्या. बे 5 10. आता हे एकाला जात नाही म्हणून भाग गेला शून्याचा, दशांश चिन्ह आणि इथं एक शून्य ठेवून द्यायचा. बे 5 10. सरासरी आली 50.5. आता दशांश हा पूर्णांक वगैरे आपण पुढे शिकणारच आहोत, पण ते ठीक आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे झालं सरासरीच्या बाबतीत. आता आपण काय बघणार आहोत, यांची बेरीज. बेरीज करत असताना फक्त एक गोष्टीचा बदल होतो या ठिकाणी. बेरीज करत असताना जी सरासरी आली त्या सरासरीला आपल्याला फक्त एकूण संख्या किती आहेत त्यांनी काय करायचंय, गुणायचंय. गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या 100 आहेत. मग ह्या 100 ने जर गुणलं तर हा गुणाकार येतो 50-50. ती झाली 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज. आलंय लक्षात. ते आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार, भागाकार सगळं पुढे व्यवस्थित शिकणारच आहोत. फक्त माहितीसाठी एवढं लिहून घ्या. आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.